काठीला धार लावणारा चर्यावर ग्रामीण जीवनातील न्हावी समाजातील बाबर तसेच इस्त्री करणारा हा परटाचे दुकान कष्टवान गावाकडे घेऊन जाताना एक स्त्री नारळ सोडली जात्यावरती इकडे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाही त्या काळात पाहायला मिळते. घरामध्ये खूप अभिमानास्पद आहे. त्या गोष्टी ग्रामीण जीवनातल्या अवश्य आपण वेळ करून खूप ग्राम शैली जीवनात आपल्याला येणारे एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलं जात असेल. एक न्याय कट्टा केला जात असेल. न्याय मिळवून मागण्यासाठी आणि मिळवण्यासाठी सुंदर कलाकृती आपण पाहत आहोत. कनेरी मेट कोल्हापूर येथे आपण एक वेळ येऊन अवश्य वेळ द्या, भेट द्या आणि ग्रामीण जीवनशैलीचे चित्र आपल्या डोळ्यात करा. 7 वाजता तर आम्ही लपांडावचा खेळ खेळतो. जागरण गोंधळ तांत्रिक गोंधळी समाज सगळं पाठवतो. टीव्हीला एन्जॉय करतो. इकडं बघा की आलंय की, पण बघा की असं लहान मुलांची कसरत दाखवताना रंगाऱ्याचे घर मुलं त्याही काळात काम करत असताना मुलं अभ्यास करत पाहत आपल्या ग्रामीण जीवनामध्ये असणारी ही 12 बलुतेदार ही पद्धत अस्तित्वात होती. त्या पद्धतीनुसार असणारी सर्व 12 बलुतेदार आणि त्यांच्या व्यवसायासंदर्भात असणारी सर्व कलाकुसरी ठरलेली व्यवसाय या ठिकाणी पाहू शकतात. फुगडी, जिम्मा यासारखे गारोडे खेळ ग्रामीण जीवनशैली पारंपरिक यात्रा उत्सव त्यामध्ये असणारे गीत, असणारे सण समारंभ, नृत्य, आविष्कार या ठिकाणी सर्व गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सनई वाजवणारा आणि घोडेस्वार आणि महाराष्ट्राचे लोकनृत्य लेझिम या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. लहान मुलगा
करतात तलवारबाजी मर्दानी खेळ ग्रामीण भागात शिवकालीन असे हे खेळ आपण ऐकत आलो पाहत आलो जीवशैलीचे रेखाटन या ठिकाणी खूप मोठा असा परिसर आहे आपण पाहू शकता तलवारबाजी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज ग्रामदैवत सोलापूर वारकरी टाना मृदुंग झेंडेकरी पालकरी पालकरी विठ्ठलाची पालखी पंढरीच्या दिशेने सोलापूरचे प्रसिद्ध चादर विक्रेते रामलिंग महालिंग शिवोपाध्याय लवार पाट्या विक्रेता चंगळ विक्रेता दोंडे गुरांचे लागणारे साहित्य बैलपोळ्या चिलमी तसेच